ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं निधन, श्रमिक आणि कष्टकऱ्यांचा आधारवड हरपला. उद्या पुण्यात होणार अंत्यसंस्कार. एका गटातून 22 आमदार जाणार असं ऐकलंय. आदित्य ठाकरेंचा दावा, तर शिवसेनेचे आमदार आमच्याकडे घेऊन करायचं काय, ते आमचेच आहेत. मुख्यमंत्र्यांचा पलटवार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत उलट त्यांचेच 13 आमदार आमच्या संपर्कात. शिंदेंनी इशारा दिला तर ते आमच्याकडे येतील. शिरसाटांचा आदित्य ठाकरेंवर पलटवार. देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक. महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचा रणनीतीवर शिंदे करणार मार्गदर्शन. आगामी पालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी म्हणून स्थानिक नेत्यांशी चर्चा करा. शरद पवारांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना शशिकांत शिंदेंचे आदेश. धनंजय मुंडेंनी अजित पवारांसोबत मुख्यमंत्र्यांची घेतली भेट. पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांच्या उपस्थितीत चौघांची बैठक झाल्याची माहिती. जरांगेंनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व. तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावर सयाजी शिंदेंची राज ठाकरेंसोबत चर्चा. राजकारण नको म्हणत, गरज वाटल्यास राज आणि उद्धव ठाकरेंशी चर्चा करू. गिरीश महाजनांचं विधान, तर वादात सदावर्तेंचीही उडी. आणि एमपीएससीची महाराष्ट्र गट ब आणि महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली. 21 डिसेंबरला होणाऱ्या परीक्षा आता 4 जानेवारी आणि 11 जानेवारीला होणार. वेगळ्या विदर्भाचा मुद्दा भाजपच्या अजेंड्यावर असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय. तर वेगळ्या विदर्भाच्या बाजूने आम्ही काम करतोय असंही बावनकुळे म्हणाले. वेगळ्या विदर्भाची मागणी करण्यापेक्षा विकास कसा होईल हे पाहण्याचा सल्ला संजय शिरसाट यांनी दिला. छोटे तुकडे करून काय होणार, त्यापेक्षा विदर्भाचा बॅकलॉग भरून काढा असंही शिरसाट म्हणाले. 22 आमदार दुसऱ्या गटात जाणार असल्याचं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलं. आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ माजली. आदित्य ठाकरेंनी शिवसेनेचे आमदार फुटणार या केलेल्या वक्तव्यानंतर संजय शिरसाट यांनी ठाकरेंचेच 13 आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा केला. एकनाथ शिंदेंनी इशारा दिला तर ते आमच्याकडे येतील असं म्हणत आदित्य ठाकरेंना टोला लगावला. देवगिरी बंगल्यावर उद्या शिवसेनेच्या सर्व आमदारांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेच्या रणनीतीवर शिंदे आमदारांना मार्गदर्शन करणार आहे. आगामी पालिका निवडणुकीसाठी मविया म्हणून स्थानिक नेत्यांशी चर्चा करा. शरद पवारांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना शशिकांत शिंदेंनी हे आदेश दिले. महाविकास आघाडीचे नेते उद्या विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींची भेट घेणार आहेत. दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते पदाबाबत चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते अध्यक्ष आणि सभापती यांची भेट घेणार आहेत. विरोधी पक्षनेते पदावरून भास्कर जाधव चांगलेच आक्रमक झाले. सत्ताधारी पक्षाला संविधान मान्य नसल्यामुळेच ते विरोधी पक्षनेता बनवत नसल्याची टीका जाधव यांनी केली. तसंच उदय सामंतांच्या टीकेला सुद्धा त्यांनी प्रत्युत्तर दिलं. आपण आक्रमक असल्यामुळेच सत्ताधारी आपल्याला घाबरतात असा टोला भास्कर जाधवांनी लगावला. भास्कर जाधव हे जास्त आक्रमक आहेत, त्यामुळे त्यांना थांबवण्यासाठी विरोधी पक्षनेते पदाचं निव्वळ आमिष दाखवलं जात आहे असा टोला उद्योगमंत्री सामंतांनी लगावला. तर शिवसेना युबीटीकडून विरोधी पक्षनेते पदासाठी वेगळ्याच नावाची चर्चा आहे असं त्यांनी म्हटलंय. विधिमंडळाच्या कार्यालयामध्ये भास्कर जाधवांचं नाव कळवलंय. नाव देऊन 11 महिने होत आले, मात्र अद्याप विधानसभा अध्यक्षांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. मवियातील तिन्ही घटक पक्षांनी एकमतानं जाधवांचं नाव दिलंय असं शिवसेना नेते अंबादास दानवेंनी स्पष्ट केलं. धनंजय मुंडेंनी अजित पवारांसोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीमध्ये चौघांची बैठक झाली. मनोज जरांगे पाटलांच्या हत्येची सुपारी दिल्याचा आरोप धनंजय मुंडेंवर करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर ही भेट घेण्यात आल्याची माहिती आहे.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी वेगळंच चित्र पाहायला मिळालं. निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांनी विधान भवन परिसराच्या आवारात भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये हसत खेळत मोकळ्या वातावरणात चर्चा झाली. आपला रवींद्र चव्हाणांसोबत कोणताही वैयक्तिक वाद नाही असं निलेश राणेंनी म्हटलंय, तर निवडणुकीतला वाद आता मागे पडल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. शिवसेना युबीटीचे आमदार सुनील प्रभू यांनी मंत्री संजय शिरसाट यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चाही झाली. दरम्यान मतदारसंघातील कामासाठी ही भेट झाल्याची माहिती सुनील प्रभूंनी दिली. तर प्रभू माझे चांगले मित्र आहेत, त्यांच्यासोबत कोणताही दुरावा नाही असं शिरसाटांनी स्पष्ट केलं. यापूर्वी 2 महिन्याचं अधिवेशन व्हायचं, मात्र आता एकाच आठवड्यात अधिवेशन संपणार आहे. पहिल्या दिवशी सरकारनं पुरवण्या मागण्या मांडल्या, बिलं मांडली. फक्त पुरवणी मागण्यांसाठीच अधिवेशन घ्यायचं असेल तर एक दिवस बोलवून एकाच दिवशी अधिवेशन संपवून टाका असं म्हणत नाना पटोलेंनी नाराजी व्यक्त केली. नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. विधान भवन परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. संघ मुख्यालयासह इतर जागांवर सुरक्षा यंत्रणेची करडी नजर आहे. SRPFच्या 5 तुकड्या, होमगार्डसह 10,000 पोलीस तैनात करण्यात आले. पुण्यात महानगरपालिकेसाठी भाजपकडून उमेदवारी अर्ज स्वीकृतीला सुरुवात करण्यात आली आहे. उमेदवारीसाठी इच्छुकांनी भाजप कार्यालयामध्ये मोठी गर्दी केली. सकाळपासून 2,000 जणांनी उमेदवारी अर्ज घेतल्याची माहिती आहे. अभिनेते सयाजी शिंदेंनी राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीमध्ये तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावर चर्चा झाली. मनसेसह सयाजी शिंदे यांच्याकडून वृक्षतोडीला विरोध करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरमधील शिंदेंच्या शिवसेनेत अंतर्गत वाद सुरू आहे. हा वाद आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे पोहोचला. मंत्री संजय शिरसाट आणि जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यातील अंतर्गत वादावर उद्या नागपुरात महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे. शिरसाट एक कलमी निर्णय घेत असल्याचा आरोप जंजाळ यांनी केला होता. मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये जागा वाटपाचा तिढा भाजप शिवसेना सामोपचारानं सोडवणार आहे. यासाठी दोन्ही पक्षातील नेत्यांची एक समन्वय समिती तयार केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. धाराशिव नगर परिषद निवडणुकीचा बोगस एक्झिट पोल सोशल मीडियावर व्हायरल होतोय. याची गंभीर दखल निवडणूक आयोगानं घेतली आहे. दरम्यान अफवा पसरवणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याबाबत निवडणूक आयोगानं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलंय. सोलापूर जिल्ह्यामध्ये ऊस दरावरून शेतकरी आक्रमक झाले. ऊसाला 3,500 रुपये प्रतिटन दर देण्याची मागणी केली आहे. मागणी पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशाराही दिला. अकोल्याच्या वाडे गावात शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. नाफेडच्या जाचक आणि किचकट अटींना शेतकऱ्यांनी विरोध केला. अटीमुळे अनेकांना शेतमाल परत न्यावा लागत असल्यानं शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय. तातडीनं नियम शिथिल करण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. नांदेडच्या कंधार तालुक्यातील कवठा इथं शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. अतिवृष्टीसह महापुरात शेतीचं नुकसान झालेल्यांना मदत कमी मिळाल्याचा आरोप करण्यात आलाय. तातडीनं योग्य मदत देण्याची मागणी करण्यात आली. अकोल्यामध्ये हमी भावानं सोयाबीन खरेदी होत नसल्यानं शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली. 12% जास्त आर्द्रता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन बाजारात कमी दरामध्ये विकावा लागतोय. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतोय. सप्तशृंगी गडावर झालेल्या अपघात प्रकरणामध्ये नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं. ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तर बांधकाम विभागाच्या निकृष्ट बांधकामामुळेच अपघात झाल्याचा आरोप करण्यात आला. जळगावात जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात रिपाईनं ठिय्या आंदोलन केलं. भुसावळ तालुक्यातील तायडे कुटुंबाची जमीन परत करण्याची मागणी करण्यात आली. जमीन परत मिळेपर्यंत दालनातून हटणार नाही असा इशारा देण्यात आला. अहिल्यानगरच्या किन्ही तशे परिसरामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला. ग्रामस्थांनी वनविभागावर निष्काळजीपणाचा आरोप केला आणि रास्ता रोको आंदोलन केलं. तातडीनं या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी करण्यात आली. जळगावमध्ये 40 कामगारांना कंपनीमध्ये येण्यास मज्जाव करण्यात आला. मज्जाव करणाऱ्या कंपनीला कामगार आयुक्तांनी नोटीस पाठवली. कंपनीनं मज्जाव केल्यानं माथाडी कामगारांवर उपासमारीची वेळ आली. कल्याण शहरामध्ये एक लहान मुलगा वाहतूक कोंडी सोडवण्यात मदत करताना दिसतोय. शिट्टी वाजवत पुढे चला काका असं सांगणाऱ्या लहान मुलाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झालाय. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी रवींद्र तारूला 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. रवींद्र तारूची पोलिसांकडून कसून चौकशी केली जाणार आहे.
सक्षम टाटेच्या कुटुंबियांना 8 लाखांची मदत मिळणार आहे. 8 लाख मदतीसह शासकीय नोकरीही मिळणार आहे. समाज कल्याण विभागानं हा निर्णय घेतलाय. जळगाव महापालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरेंना हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. जळगाव फर्स्ट नागरी मंचकडून आयुक्तांवर निष्क्रियता आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले. तातडीनं आयुक्तांना न हटवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. धुळे शहरामध्ये सायलेन्सरचा आवाज करणाऱ्या दुचाकी चालकांवर कारवाई करण्यात आली. 62 बुलेटवर कारवाई करत सायलेन्सर जप्त केले. दरम्यान कर्णकर्कश आवाज कोणीही करून दुचाकी चालवू नये असं आवाहन करण्यात आलं. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात जेवणात आळ्या निघाल्या. याबाबत सिनेट सदस्यांनी राज्यपालांकडे तक्रार केली. क्रीडा महोत्सवातील जेवणावेळी हा सगळा प्रकार घडला. त्यामुळे तातडीनं कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. बीड जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षभरात 365 शस्त्र परवाने रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. सध्या बीड जिल्ह्यामध्ये 916 लोकांकडे शस्त्र परवाने आहेत. तर अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाकडून कारवाई केली जाते. देहरोडच्या किवळे रावेत परिसरातील चंद्रभागा कॉर्नरमध्ये नवीन डाकघर सुरू करण्यात आले. आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. यामुळे नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. गोंदियाच्या सूर्या टोलामध्ये संत गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी दिंडी काढत उत्सवाला सुरुवात झाली. दरम्यान मोठ्या संख्येनं भाविकांनी यामध्ये सहभाग घेतला. नंदुरबार जिल्ह्यातल्या सारंगखेडा इथल्या घोडे बाजारानं अवघ्या 5 दिवसात 1 कोटीची उलाढालीचा टप्पा पूर्ण केला. दत्त जयंतीपासून सुरू होणाऱ्या या सारंगखेडा घोडे बाजाराला 350 वर्षांपेक्षा जास्तची परंपरा आहे. या बाजारामध्ये देशभरातील 2800 पेक्षा जास्त घोडे विक्रीसाठी दाखल झाले. जुन्नरच्या तळेरान गावातून वनविभागानं एका बिबट्याला जेरबंद केलं. यामुळे नागरिकांमधील भीतीचं वातावरण कमी झालेलं आहे. दरम्यान आणखी पिंजरे लावण्याची मागणी इथल्या लोकांनी केली. गडचिरोलीच्या मूलचेरा तालुक्यातील उपकेंद्रामध्ये एका कंत्राटी परिचारिकेनं विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सतत होत असलेल्या शरीर सुखाच्या मागणीला कंटाळून या महिलेनं हे पाऊल उचललं. महिलेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये टीव्ही सेंटर परिसरामध्ये दुचाकी चोरीला गेली. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलिसांकडून या चोरट्याचा शोध सुरू आहे. नालासोपाऱ्यामध्ये उड्डाणपुलाखाली जलवाहिनी फुटली. यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं. तातडीनं जलवाहिनी दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली.